श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 20 मे आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठेपणा दाखवून तुम्ही तुमच्या कनिष्ठांच्या चुका माफ कराल. आज काही नवीन संपर्कांमधून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. तुम्हाला एकामागोमाग एक माहिती मिळत राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या कामाची चिंता असेल तर ती दूर होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा उत्तम जाणारा आहे. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणारा असणार आहे. काम करणारे लोक त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा घेतील. जर कोणी तुम्हाला पैशाच्या संबंधित कोणतीही योजना सांगितली तर तुम्हाला त्यात गुंतवणूक करणं टाळावं लागेल. तुमची संपत्ती वाढेल. तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला मिळू शकतील. मित्रांसोबत काही मनोरंजनाच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल. नातेवाईकांशी तुमचा ताळमेळही चांगला राहील. तुम्ही जर चांगल्या लाभांसाठी पैसे गुंतवले तर तेही तुम्हाला नक्कीच चांगला नफा देऊ शकतील. पुढील रास आहे मिथुन रास. घाईने काम केल्यास चुका होतील. मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे. कारण तुमचा एखादा आजार तुम्हाला आधीच त्रास देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला काही गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. कामाच्या ठिकाणी आपल्या कामात संयम ठेवा. घाईने कोणतेही काम केल्यास आज चूक होऊ शकते. तुमचा एखादा मित्र तुम्हाला खूप दिवसांनी भेटण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या चुकांमुळे चिंतित असाल. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस काही खास यश प्राप्ती देणारा ठरणार आहे. भागीदारीत कोणतेही काम करणं तुमच्यासाठी चांगले राहील, परंतु कोणत्याही जोखमीच्या कामात हात आजमावणं टाळावं लागेल. आपल्या आहाराकडे नीट लक्ष द्यावे लागेल. जास्त खाणे टाळा, नाहीतर पोटाशी संबंधित एखादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांशी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी काही योजना करू शकता तर त्या नक्कीच पूर्णपणे करा. आज तुमच्या मुलांकडून तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रमाने भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही मेहनतीने आणि समर्पणाने केलेल्या कामामुळे तुमचे वरिष्ठही आश्चर्यचकित होतील. तुम्हाला कोणाशीही वाद घालण्याची गरज नाही. आज तुम्ही तुमच्या कलात्मक कौशल्याने कामाच्या ठिकाणी आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या काही विरोधकापासून सावध राहावे लागेल. तुम्ही काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकतात, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. सर्जनशील कार्यात भाग घ्याल. आजचा दिवस कन्या राशींच्या मंडळींसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. काही महत्त्वाच्या बाबींमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन केल्यास ते तुमच्यासाठी इष्ट राहतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामगिरीने लोकांना आश्चर्यचकित कराल. तुम्ही परदेशातून आयात निर्यात व्यवसाय करत असाल तर तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी वाद घालणार नाही. सर्जनशील कार्यात आवडीने भाग घ्याल. पुढील रास आहे तूळ रास. आजचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. तुमच्या आतल्या ऊर्जेमुळे तुमचे काम करायला तयार असाल, पण आधी तुम्हाला रखडलेले काम पूर्ण करावे लागेल. आज कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडे कसलाही आग्रह धरू नका. नवीन जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. तुमची संसारिक सुखाची साधनेही वाढतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. आई वडिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता राहाल. काही अडचण असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांना आज साहस आणि शौर्यामध्ये वृद्धी करणारा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. जर तुम्ही एखाद्याच्या मदतीसाठी पुढे आलात तर लोकांना वाटेल की यात तुमचा काहीतरी स्वार्थ आहे. आज व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याच्या शोधात फायद्याच्या छोट्या संध्या सोडू नयेत, नाहीतर अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या जरूर मिळतील. पुढील रास आहे धनुरास. आज धनुराशींच्या लोकांसाठी आदर वाढणार आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवा, ज्यामुळे तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे तुम्ही आज लोकांना दिलेले आश्वासनं सहज पूर्ण करू शकाल. तुम्हाला कौटुंबिक सदस्यांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तुमची प्रतिष्ठा सर्वत्र पसरेल. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची आज संधी मिळणार आहे. पुढील रास आहे मकर रास. मकर राशींच्या लोकांची वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस आनंदाचा जाणारा आहे.
तुम्ही तुमच्या काही उद्दिष्टांबाबत हलगर्जीपणा करू नका, नाहीतर ते वेळेत पूर्ण होणार नाहीत. जर तुम्ही तुमचे पैसे सट्टा किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवले असतील, तर भविष्यात तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतेही काम जबाबदारीने करा. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. नाहीतर तब्येतीत लहान-सहान कुरबुरी मोठ्या आजारांमध्ये बदल करू शकतात. पुढील रास आहे कुंभ रास. आजचा दिवस कुंभ राशींच्या लोकांसाठी संमिश्र ठरणारा असणार आहे. आज कायदेशीर बाबींमध्ये यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या सेवानिवृत्तीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलायला पाहिजे, नाहीतर काही शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही घाईघाईने निर्णय घेतल्यास तुमच्या अडचणी येऊ शकतात. विद्यार्थी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांबद्दल मित्रांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. जे लोक परदेशात आयात निर्यात करण्याचा व्यवसाय करत असाल तर त्यांना नफा मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशींच्या व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे, कारण त्यांना त्यांच्या व्यवसायातील रखडलेल्या करारांना अंतिम स्वरूप दिल्याने चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. ते त्यांच्या घरातील प्रथा परंपरेचे पालन करतील. त्यांच्या मुलांच्या करिअरकडे पूर्ण लक्ष देतील. मुलांची थोडी चिंताही वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही कोणतेही काम वेळेत सहजरित्या पूर्ण करू शकाल. पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका, नाहीतर ती व्यक्ती तुमचा विश्वास तोडू शकते. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.